रियाश मॉर्निंग. आज जो आपला वुमन्स डे आहे त्यासाठी सरांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलाय त्याबद्दल थँक्यू बोलते मी आमच्या सीएमडी सरांना. थँक्यू सो मच सर. आज तुम्हाला मी कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर एक शेर बोलतेय. सावन तो छोड़ धूप में भी बरसात होगी, सावन तो छोड़ धूप में भी बरसात होगी, मेरी सहेलियों रियाश में आके तो देख, तेरी खुद से मुलाकात होगी, तेरी खुद से मुलाकात होगी. येस, मी अश्विनी पवार रांजणगाव गणपती येथून आमच्या रेखा मॅमच्या टीम मधून त्यांची लाडकी लेक. मला प्राऊड आहे मी लाडकी लेक आहे याचा. थँक्यू सो मच मॅम. महिलांनो, आज मी तुमच्या समोर जी आहे ना उभी ती 1.5 वर्षापूर्वी अशी नव्हते. खूप काही संघर्ष, खूप काही आजार, खूप काही तळमळ घेऊन येते होते. म्हणजे एवढे आजार होते मला. आज रियांश मध्ये आले फक्त म्हणजे मला काहीतरी आजार होता म्हणून मला रियांश अमृत ज्यूस दिला आमच्या रेखा मॅमनी. माझा आजार एवढा भयंकर होता, जवळजवळ 7 ते 8 वर्ष मी त्या आजाराशी झुंजत होते. माझा घशाचा प्रॉब्लेम होता, नेहमी माझा घसा बसलेला राहायचा. आतमध्ये माझ्या घशामध्ये पूर्ण सडलेलं होतं. माझा स्वरयंत्र पूर्ण खराब झालेला होता. 7 वर्ष गोळ्या खाऊन खाऊन माझं वजन वाढलेलं होतं. जे कधी वजन वाढत नव्हतं, आज ते वजन एवढं वाढलं होतं. मॅडमनी वजन कमी करण्यासाठी मला अमृत ज्यूस दिलं. घसा माझा पूर्ण क्लिअर. जो डॉक्टर म्हणलं होतं मला की मॅडम तुमच्या घशाचं ऑपरेशन करून तुमचा स्वर काढावं लागेल. आज बघा हा आवाज आज एक शेवटच्या मुलीपर्यंत, शेवटच्या महिलापर्यंत जातोय. हा आवाज दिलाय मला माझ्या रियांशनी. आज या रियांशमुळे मी आहे इथे. आज हा आवाज माझा येतोय फक्त आणि फक्त माझ्या अमृत ज्यूसमुळे. का नाही मी प्रमोट करायचं माझ्या अमृत ज्यूसला? का नाही करायचं? आज माझ्या अमृत ज्यूसमुळे मी जिवंत आहे. मी कितीतरी वेळेस म्हणायचं की मला खूप आजार होतात. मलाच का होतात? एवढ्या गोळ्या खाऊन खाऊन मला मुतखड्याचा त्रास झाला. मुतखड्या झाल्यानंतर मूळव्याध झाला, वजन वाढलं, खूप टिंगल्या केल्या, घरच्यांनी सोडलं नाही. 1 टाइम खा, 2 टाइम खा, हे खाऊ नको, ते खाऊ नको, पण कोणी समजून नाही घेतलं. आज मी जिवंत आहे. खूप वेळ वाटायचं की घरचे सुद्धा म्हणतात हे खाऊ नको, ते खा, एवढंच खा, तेवढंच खा, पोटापेक्षा जास्त कोणीच खात नाही. पण आज रियांश मध्ये आल्यानंतर मला माझी ओळख मिळाली, माझं अस्तित्व कळालं. मी थँक्यू बोलेन माझ्या टीमला. आज माझ्या टीममुळे मी इथं आहे, माझ्या टीममुळे मी सक्सेस आहे. आज माझी 750 लोकांची टीम आहे. 500 लीडर माझे ऍक्टिव्ह आहेत. आज 12 लाख प्लस मी पेमेंट घेतले. महिन्याला 1.5 लाख 1,40,000 माझं पेमेंट येतं. आज जी माझी अवकात नव्हती गाडीत बसायची, अहो मी 2 व्हीलर घेताना 10 रुपये माझ्या गल्ल्यात साचवले होते. त्यावेळेस 25,000 कुठं साचून मी माझे 2 व्हीलर घेतली होती. ते स्कूटीचं स्वप्न मी पूर्ण केलं होतं. आज ग्लांजा सारख्या गाडीमध्ये फिरण्याची अवकात माझी या सीएमडी सरांनी बनवली. थँक्यू बोलत सर मी तुम्हाला. थँक्यू सो मच सर. थँक्यू बोलेन माझ्या रेखा मॅडमला. वेळोवेळी आईचं साऊल काय असतं. माझी आई सुद्धा इथं बसलेली आहे. अहो आईचं प्रेम, सगळ्या आईच्या प्रेमासाठी तरसतात. आज या रेखा मॅडमनी मला आईचं प्रेम पण दिलं. आज 1 नाही, 2 नाही, 3 नाही, आई 1 हिसकावून घेतली, 4 आई दिल्या मला. 4 कोणाला भेटतात हो इथे? आज रियांश मध्ये येऊन एवढी नाती भेटलेत ना मला. आयुष्यात कोणाला एवढं भेटलं नसेल एवढं मला भेटलंय. पैसा तर सगळ्यांच्या मोप करत जातो. आज नाती जे भेटलेत ना, थँक्यू म्हणून मी माझ्या सीएमडी सरांना, एमडी मॅडमला थँक्यू सो मच. हा प्लॅटफॉर्म आम्हाला दिला. थँक्यू सो मच. माझ्या टीमला बोलेन की त्यांनी मला वेळोवेळी हेल्प केली. प्रत्येक वेळेस माझ्यासोबत उभे राहिले. थँक्यू बोलेन माझ्या अपलाईनला, विष्णू सर, सोनाली मॅडमला. वेळोवेळी ते काय असतात ना त्यांनी नेहमी दाखवलं. कान ओढणी पण केली आणि नेहमी चांगले मार्ग पण दाखवले. थँक्यू सो मच सर. आणि आमच्या किरण सरांना सुद्धा थँक्यू. तेही तेवढेच त्याचे भागीदार आहेत. थँक्यू सो मच. बदलता है, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले, रियांश वक्त जरूर बदलता है, रियांश वक्त जरूर बदलता है. थैंक यू सो मच.